चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिक इसम नामे योगेश बबनराव भोसले यांनी काही फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलेलं होतं आणि ते हप्ते थकत असल्यामुळे फायनान्स कंपनीने त्यांचा ट्रॅक्टर उडवून नेला. तसंच त्यांनी एका व्यक्तीकडून एक कर्ज घेतलेले 1 लाख रुपये व्याजाने घेतलेले होते. ते इसम नाम आहे नामदेव भोई, त्याच्याकडून 1 लाख रुपये उसने घेतली आणि तो ते व्याजसाठी तगा लावत होता त्याच्यावर आणि त्याच्यामुळे हा योगेश भोसले वैतागला आणि त्यामुळे त्यांनी फाशी घेतली. त्यांनी त्या संबंधात सुसाईड नोट लिहून केली. त्या अनुषंगाने ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 140/2026 भारतीय न्याय संहिता कलम 108, 351 याप्रमाणे गुन्हा दाखल केलेले आहे. आरोपी नामदेव भोई आणि निवृत्ती कोळी या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. अधिकचा तपास पोलीस निरीक्षक सोनवणे ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा हे करीत आहे. सर, जे अवैध सावकारी यांच्या जासाला कंटाळून जर असं कोणी हे करत टोकाची पाऊल उचलत असेल तर यांना आपण काय आवाहन करू इच्छितो? टोकाचं पाऊल उचलण्याची गरज नाही, फाशी घेण्याची गरज नाही. आत्महत्या करणे ही काही चांगली गोष्ट नाही. त्यासंबंधी पोलीस स्टेशनला किंवा इतर यंत्रणाला त्यांनी आपला संपर्क साधला पाहिजे, माहिती दिली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई होईल. त्यामुळे आत्महत्या करणे हे योग्य नाही. लोकांनी आत्महत्या करू नये, कायदेशीर मार्गाने जावे.